बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांची भेट घेतली आहे। यावेळी इम्तियाज जलील यांनी रमाई घरकुल योजनेमध्ये 100 कोटी रुपयांपेक्षा जास्तचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय आणि या घरकुल योजनेत एका नेत्याचे 500 लाभार्थी आहेत, तर घरकुल योजनेसाठी जे टेंडर काढण्यात आलेलं ते टेंडर 90% कमी दराने देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। योजना राबवताना स्वतःला नेते समजतात, त्यांनी एजंट म्हणून काम केल्याचा आरोपही जलील यांनी केलाय। याच्यामध्ये एजंट्स कोण आहे तर एजंट्स याच समाजाचे जे आपल्याला स्वतःला मोठे मोठे पुढारी म्हणणारे लोक आहे, जे आपल्याला स्वतःला पार्टीचे खूप आपले समाजाचे नेते म्हणणारे लोक आहे, हेच एजंट झालेले आहे। माझी अपेक्षा हे आहे की हे गोरगरीब लोकांना त्यांना हक्काचं घर आयुष्यामध्ये मिळणार नाही जोपर्यंत अशा प्रकारचे एजंट्स, दलाल आणि महानगरपालिकाचे काही अधिकारी आणि कर्मचारी याच्यामध्ये सामील आहे। भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले अपूर्व हिरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। श्री व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमॅन असताना त्यांनी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या नावे लाखो रुपयांचे परस्पर कर्ज काढल्याचा आरोप विलास पगार या शिक्षकाकडून करण्यात आलाय। फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून मालेगाव कॅम्प पोलीस स्थानकामध्ये अपूर्व हिरेसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान अपूर्व हिरे यांनी सर्व आरोप फेटाळले। विरोधकांनी हे कट कारस्थान रचल्याचा आरोप अपूर्व हिरेंनी केलाय। त्या कर्ज अर्जावर माझ्या सह्या नाहीत, त्या चेकवर माझ्या सह्या नाहीत, हे कर्ज विनातारण आहे आणि ज्या वेळेस NP झालं त्यावेळेस मला साधी नोटीस देखील आली नाही। म्हणजे हे कर्ज पूर्णपणे बनावट खोटं आहे आणि या ठिकाणी संचालक मंडळाने स्वतःच्या अधिकारात शिक्षण संस्थेचा व बँकेचा पदांचा गैरवापर करून हे कर्ज काढलेलं आहे। बँकेचे चेअरमन जे आहेत आदोय प्रशांत हिरे, त्याच्यानंतर प्रशांत व्यंकटराव हिरे आणि अपूर्व प्रशांत हिरे व इतर अशांवर मी FIR दाखल केलेली आहे। गुन्हा राजकीय सुडापोटी दाखल करण्यात आलेला आहे। व्यंकटेश बँकेच्या कर्ज वाटपामध्ये कुठलीही तफावत या ठिकाणी नाही आहे। आतापर्यंत 2दा-3दा त्याचं शासनाकडनं म्हणजे DDR कडनं ऑडिट झालेलं आहे। कुठली तफावत याच्यामध्ये आजपर्यंत आली नाही आणि जी व्यक्ती आज त्या ठिकाणी तक्रार करते आहे ते कर्ज चालू असताना का त्यांनी तक्रार केली नाही? आज कर्ज फिटून 6 महिने झाल्यानंतर त्यांना तक्रार करावंसं का वाटलं? यानंतर बातमी आहे पिंपरीमधून आयुक्त योगेश म्हसे यांनी हिंजवडीमधील नैसर्गिक नाले बुजवून त्यावर इमारती उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांविरोधात कारवाईचा बडगा उगारलाय। 16 ठिकाणी पाहणी करत बांधकाम व्यावसायिकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं। आयुक्त योगेश म्हसे यांच्याशी याविषयी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी गोविंद बाकडे यांनी। सुनियोजित हिंजवडीला अक्षरशः बकाल करण्याचं काम अनेकांकडून सुरू आहे आणि आपण बघतोय की त्याचं हे जिवंत उदाहरण आहे। या डोंगरातनं येणारा जो नैसर्गिक नाला आहे ज्याची वहन क्षमता ही काही TMC पाणी इतकी असू शकते आणि हा नाला वळून या ठिकाणी एवढी टोलेजंग इमारत आता उभारल्या गेलेली आहे आणि अर्थातच अशा पद्धतीने नैसर्गिक नाला वळवल्यामुळे एकूणच जे पाणी साठते किंवा भविष्यात होणारी जी हानी आहे किंवा यातनं होणारी जी मोठी आपत्ती जी ओढावू शकते ते आपण बघतोय। मात्र हे आपण सांगण्याऐवजी आत्ता स्वतः हे सगळं जे दृश्य आहे किंवा एकंदरीत अशा पद्धतीची कामं जी चाललेली आहेत हिंजवडीच्या प्रत्येक भागामध्ये त्याची स्वतः पाहणी करतायत महानगर आयुक्त आणि त्यांना काय नेमकं दिसलं या सगळ्या बांधकामावर कारवाई होणं अपेक्षित आहे। मात्र तरी देखील ही बांधकामं आता उभारल्या गेलेली दिसत आहेत। यापुढे भविष्यात असं होऊ नये म्हणून आजूबाजूची जी बांधकामं आहेत त्यांना देखील नोटीस इश्यू करण्यात आल्यात। मात्र कठोर कारवाई करण्याची जी मानसिकता आहे ती आता प्रशासनाची झाली आणि स्वतः त्यासाठी महानगर आयुक्त स्वतः पाहणी करण्यासाठी आलात। तुम्ही अगदी सकाळपासूनच हे सगळे स्पॉट जे आहेत ज्याच्यामुळे नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते ती पाहणी करत आहात, अशा अनेकांना नोटीस दिलेल्या आहे। नाल्यांच्या बाबतीत जे आहेत ते 15 नाले आयडेंटिफाय केले होते MIDC आणि PMRDच्या हद्दीमध्ये, त्यातला हा एक नाला आहे। तर आपण बघताय की ते डोंगरावरनं तो खाली येतोय, परंतु या स्पॉटला आल्यानंतर तो डायव्हर्ट केला। आता ते डायव्हर्शन जे आहे ते मी रेकॉर्ड चेक केलं, त्याला डायव्हर्शनची परवानगी नाही आहे आणि वरनं जे पाणी येत आहे तर त्याचं वरचं जे व्हॉल्यूम आहे ते खूप मोठं आहे। पण याच ठिकाणी आल्यानंतर नाल्याचं ती पात्र जे आहे एक तर डायव्हर्ट केलं आणि ते छोटं केलं आणि याच नाल्याचं शेवटचा पार्ट जर आपण मेट्रोच्या त्या वायडक्टच्या आसपास पाहिला
तर तो असा शेतावरचा पाण्याचा हे असतो ना पाट शेतामधला चर किंवा दंड म्हणतात त्याला, छोटंसं आहे एकदम. हे वर इतका रुंद आहे आणि खाली छोटा केला आहे. तर ह्याला हे सगळं जर का अनाधिकाऱ्याने केलेलं आहे, परवानगी न घेता केलेलं आहे, त्यांच्यावरती प्रशासनाकडून आम्ही कठोर कारवाई करणार. फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात मानसिकता तुम्ही होय. केली. नक्कीच आता जिथे परवानगी नाही त्या ठिकाणी 100% फौजदारी गुन्हे दाखल होतील. सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, हिंजवडी.